बाहेरून सुद्धा आलेले जे माझे सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा बोलायचे, अरे तुझे जीवन व्हिडिओ कुठे आहेत, तू कुठे आहेस. आमची ग्रामदेवता आई सोमजाई देवी असो, तिच्या बहिणी कुसुमा देवी असो, काळश्री देवी असो, भाऊ भैरवनाथ असो आणि आमचं दक्षिण काशी हरिहरेश्वर, आमचं कोळी बांधव हा सर्वांसाठी जीवाला जीव देणारा हा कोळी बांधव आहे. ही अशी जेटी तिथपर्यंत बनलेली आहे. मी झूम करून दाखवतो. ही बघा, आईस बॉक्सचं काम चालू आहे इकडे, हे बघा. आणि वरती जाऊया आपण, इकडे शिडीवरनं चढूया. आलोय आता वरती, वारा सुटलाय. हा बघा कापड आलेला आहे. आणि इकडे हे बघा खाली जे बॉक्स बनवले जातात, हे बघा या डोंगरात ना बघा ही वाळू बघा कडक झाली थोडी. आणि हा बघा इथे तर खोल होतं, सगळं खोल होतं, पण हा भराव वगैरे करून हे बघा. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. बरेच दिवसांनी बाहेरचा हा व्हिडिओ येतोय, तुम्हाला बघायला मिळत नव्हते की बाहेरचे सगळे व्हिडिओ, आपले पारंपरिक सण बघायला मिळत नव्हते. श्रीवर्धनकर असो आणि सगळेजण मला फोन करायचे, भेटायचे. काही बाहेरून सुद्धा आलेले जे माझे सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा बोलायचे, अरे तुझे जीवन व्हिडिओ कुठे आहेत, तू कुठे आहेस, म्हणजे व्हिडिओ दाखवत नाहीस, यूट्यूब बंद केलंयस का, व्हिडिओ काढणं बंद केलंयस का. तर नाही, मी व्हिडिओ काढणं बंद केलेलं नाही आणि करणारही नाही. आमचा श्रीवर्धन मी दाखवत राहणार आहे, कारण का आमच्या श्रीवर्धनला लाभलेलं श्रीचं वरदान, भगवंताचं जे वरदान आहे श्रीवर्धन गावाला, ते मी दाखवत राहणार. आणि पारंपरिक सण श्रीवर्धनचे ज्या प्रथा आहेत श्रीवर्धनच्या, त्यासुद्धा दाखवत राहणार आहे. आमची ग्रामदेवता आई सोमजाई देवी असो, तिच्या बहिणी कुसुमा देवी असो, काळश्री देवी असो, भाऊ भैरवनाथ असो आणि आमचं दक्षिण काशी हरिहरेश्वर. बघा हरिहरेश्वराचा डोंगर इकडनं दिसतोय. आपण बसलेलो आहोत आपल्या कोळीवाड्यातल्या या जेटीवर, जीवना बंदर. आणि जीवना बंदर बघण्यासाठी लाखो पर्यटक हे येत असतात, कारण का महाराष्ट्रातली नंबर 1 जेटी ही जी बनते बघा. आता ही जेटी बघा अथांग तिकडे गेलेली आहे, पसरत गेलेली आहे. मी दाखवणार आहे ही जेटी, पण माझं झालं होतं ऑपरेशन, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला जमत नव्हतं. डॉक्टरांनी थोडंसं रेस्ट करायला सांगितलं होतं, घरीच असायचो मी, आणि इन्फेक्शन झालं होतं मला. पण तुमच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या आमच्या भगवंताच्या कृपेने आणि समर्थांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने आज पुन्हा एकदा आपल्यासमोर व्हिडिओ येतील आणि ते येत राहतील तुम्हाला. आणि श्रीवर्धन आपलं पाहायला मिळणार आहे. आमची जेटी बघा, आणि आपल्या बोटी, आता बोटींचं काम चालू आहे बघा. माहिती असेल तुम्हाला, 25 तारखेपासून 25 मे पासून आपल्या बोटी हळूहळू वरती येतात. त्याच्यानंतर नारळी पौर्णिमेला आपण जातो, जीवावर बेतून आपण समुद्रात जात असतो, मच्छीमारी करत असतो. त्याच्यानंतर ताजी ताजी मच्छी या ठिकाणीच लिलाव होत असतो. तो लिलावसुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असतो. पण अजून एक सांगायचं म्हटल्यानंतर, जीवावर बेतून आम्ही समुद्रात जाऊन मच्छीमारी करत असतो, पण शासनाने सुद्धा त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शासनाने काहीतरी उपाययोजना आमच्या कोळी बांधवांसाठी केल्या पाहिजे. कोळी बांधव हा उपेक्षित राहतो, मरतो, समुद्रात जातो, अखंड म्हणजे 12 वाव 13 वाव समुद्रामध्ये जावं लागतं. त्यानंतर मच्छीमारी करावी लागते, भरपूर मेहनत. तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये, मच्छीमारीच्या व्हिडिओमध्ये बघत असाल, भरपूर मेहनत करावी लागते. आणि त्यानंतर मच्छी येते, मग त्याचा भाव करणं, हे करणं सगळेजण करत असतात. करायला पाहिजे भाव, पण शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही उपेक्षित राहिलं नाही पाहिजे. आमचा कोळी बांधव हा सर्वांसाठी जीवाला जीव देणारा हा कोळी बांधव आहे. त्याच्यामुळे शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. शासनाने सुद्धा कोळी बांधवांना उपाययोजना, या नवीन नवीन योजना दिल्या पाहिजेत. बघा मच्छीच्या जाळ्या विळ्या ह्या सगळ्या महाग झालेल्या आहेत सगळ्या. त्यासाठी सुद्धा सरकारने काहीतरी नियोजन केलं पाहिजे, कन्सेशन काहीतरी दिलं पाहिजे, तरच आपल्याला मच्छी ही खायला मिळणार आहे. ताजी ताजी मच्छी आणि स्वस्तात आणि मस्तात सुद्धा खायला मिळणार आहे. कारण का मी सुद्धा म्हणत असताना आमचे AN वाले सुद्धा म्हणत असतात, खुश राहा आणि मच्छी खावा. ताजी ताजी मच्छी खायला मिळणार आहे, पौष्टिक आहार आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतोय, तो म्हणजे आमचा हा किनारा, जीवना बंदरचा किनारा. महाराष्ट्रातली नंबर 1 ही जेटी जी बनते ही बघा. आता हे बघा कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे इथनं. जेटी, जुनी जेटी आपली त्या साईडला आहे. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये जुनी जेटी बघितली असाल.
पण आता या ठिकाणी भराव होऊन हे बघा हा पूर्ण कठडा तुम्हाला पाहायला मिळत असेल. तिकडे JCB लागलेले आहे, काम चालू आहे. तिकडे बोटी आमच्या आता वरती आलेल्या आहेत. मी अजून सुद्धा दाखवतो तो म्हणजे हा रूट बघा, हा सिमेंट कॉन्क्रीटचा रूट अथांग असा पसरलेल्या समुद्र किनाऱ्यातून गेलेला आहे बघा. हा समुद्र किनारा बघा, मी पुन्हा एकदा जवळून दाखवतो तुम्हाला. इकडे बघा अथांग पसरलेला हा समुद्र किनारा आहे आणि हा रस्ता होतोय. हा बघा हा रस्ता होतोय. हा रस्ता पूर्ण त्या साईडला गेलेला आहे आणि श्रीवर्धनचा समुद्र किनारा तो बघा, समुद्र किनारा त्या साईडला आहे. छान पाथवे सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आमचं जीवना कोळीवाडा, आमची वस्ती त्या साईडला आहे तिकडे. आणि आता दुपार होत चाललेली आहे. बोटीची कामं बघा, बोटी झाकल्या जात आहेत तिथे. आपली जेजुरी सुद्धा आता वरती आलेली आहे छानपैकी. जेजुरीला सुद्धा आपण शाकारून घेतलेला आहे, वरती घेतलेला आहे जेजुरीला वगैरे. कारण का वादळ असतो, जुलै ऑगस्टला भरपूर पावसाळा असतो आणि पावसाचा एवढा मारा होतो या ठिकाणी, त्याच्यामुळे बोटी शाकारून घ्याव्या लागतात, झाकून घ्याव्या लागतात. इंजिनची कामं वगैरे काय असतील ती आता करून घ्यावी लागतात. चोपरान करावं लागतं सगळं. हे तुम्हाला पाहायचं असेल तर जरूर एकदा जीवना कोळीवाड्यामध्ये या. पावसाळ्यात सुद्धा या, कारण का छान या ठिकाणी पाऊस सुद्धा छान हा पडत असतो. जुलै ऑगस्टला भरपूर पाऊस असतो आणि त्यानंतर नारळी पौर्णिमा झाल्यानंतर आपल्या बोटी पुन्हा समुद्रात जातील आणि छान आपल्याला ताजी ताजी मच्छी आपल्याला खायला मिळणार आहे. चला तर आता थोडक्यात मी तुम्हाला हा जेटीचं काम दाखवते, कारण भरपूर व्हिडिओमध्ये मी जेटी दाखवलेली आहे आपली, कशी जेटी बनते ती. आणि तिकडे सुद्धा आमच्या बोटींची जी कामं चालू आहेत ती सुद्धा बघायला मिळतील. पण प्रथम मी तुम्हाला पुन्हा एकदा, कारण का काही जण बोलत होते की पुन्हा एकदा जेटी दाखव रे कशी होते ती, पण ही जेटी मी दाखवतोय आपल्याला. या माझ्यासोबत. श्रीवर्धनचं आमचं अखंड जीवना कोळीवाडा आणि जीवना कोळीवाड्यातली महाराष्ट्रातली नंबर 1 होते ती म्हणजे आपली ही जेटी ब्रेकिंग वॉटरमध्ये. इकडे हे स्टार टाकलेले आहेत बघा, कारण पाण्याचा मारा होऊ नये त्यासाठी. हे किनारी हे सिमेंट कॉन्क्रीटचे स्टार आहेत, हे भरपूर मजबूत बनवलेले आहेत. चला आपण ही जेटी तिकडे जाऊया. पाणी बघा खवळलंय तिकडे. टोकावर तर मी जात नाही कारण का ऊन भरपूर लागतोय, पाऊस अजून आलेला नाहीये. आज 13 तारीख आहे तरी पाऊस आलेला नाही. ही बघा, ही अशी जेटी तिथपर्यंत बनलेली आहे. मी झूम करून दाखवतो. ही बघा इथपर्यंत गेलेली आहे आणि हा रस्ता असा बनलेला आहे. थोडा अर्धवट रस्ता झालेला आहे तिथपर्यंत आणि पुढचा रस्ता असा होईल आणि असा वळून वळून पुढे जाणार आहे. तिकडे आपल्या बोटी लागलेल्या आहेत, तिकडे सुद्धा कामं चालू आहेत बोटींची, बोटी इंजिनची वगैरे कामं. आणि आता बोटी झाकून ठेवल्या जातात. आपला श्रीवर्धनचा समुद्र किनारा, पाथवे, कोलंबी पॉईंट आणि खेकडा पॉईंट, जो आपल्याला या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण पाहायला मिळतात. आता वॉटर स्पोर्ट्स सुद्धा बंद आहेत. पावसाळा झाल्यानंतर छान दिवाळीपासून भरपूर पर्यटक येतात, पावसाळ्यात सुद्धा भरपूर पर्यटक येतात. आणि आमचा हा डोंगर, हा बघा समुद्र किनाऱ्यालगत असलेला हा डोंगर, पाणी खवळतंय बघा. छान अशा या लाटा सुद्धा या ठिकाणी मारतात बघा, ह्या बघा. चला आपण इकडे जाऊया बोटींकडे. चालत चालत पुढे आलोय आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता संपला आणि हा रस्ता आता बनेलच. इथे सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा, पण खालच्या साईडला सुद्धा हा भराव करून बघा हा कठडा बांधलेला आहे इथे, आणि इकडे सुद्धा हा भराव केलेला आहे बघा. महाराष्ट्रातली नंबर 1 जेटी तुम्हाला पाहायची असेल तर जरूर आपल्या या जीवना कोळीवाड्याला भेट द्या आणि अथांग पसरलेल्या समुद्राचा सुद्धा तुम्हाला आनंद घेता येईल. आणि आमची ही जेटी आणि आमचा हा कोळीवाडा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला आपण जेटी तर पाहिलं, जेटी छानपैकी जेटी तिकडे बनते. तो बघा, तो टोक तुम्हाला पाहायला मिळत असेल तिकडे, तो टोक आहे. आणि इकडनं आपल्या बोटी या अथांग पसरलेल्या समुद्रात जात असतात. आपल्या छोट्या पगारात बसलेलो आहे मी, हे पगार बघायला मिळत असतील, कारण का दूरवर आपल्या ट्रॉलर्स असतात, मोठ्या बोटी असतात आणि तिथे आपण हे छोटे पगार घेऊन, छोट्या बोटी घेऊन जात असतो. मच्छीमारी तर या ठिकाणी छानपैकी लिलाव इथे होत असतो. जुना लिलाव जो व्हायचा होतो त्या ठिकाणी व्हायचा. आता इकडे सुद्धा भराव केलेला आहे. जेटी हळूहळू मी दाखवतोय की कशा पद्धतीने होते. आधीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा की सुरुवातीला ही जेटी कशी होती, त्याच्यानंतर हळूहळू कशी बनते ही जेटी, ती सुद्धा पाहायला तर मिळते. पण आपले ट्रॉलर, ही बघा ट्रॉलरचं काम चालू आहे. आत्ताच अशोक भाऊ वगैरे जेवायला गेलेत, अशोक भाऊ चुनेकर वगैरे जेवायला गेले
कारण का सकाळी पहाटे उठावं लागतं, बोटींची कामं करावी लागतात, मशिनरी इंजिनची कामं करावी लागतात, त्याला शाकारावं लागतं. आता या बोटीला सुद्धा झाकून घेतलं जाईल तशा पद्धतीने. तिकडे बोट दिसते बघा, ही टॉलर सुद्धा मार्तंड भैरव आहे. हिला सुद्धा आता हिचं सुद्धा काम होईल, त्याच्यानंतर तिला झाकलं जाईल कारण का इंजिनमध्ये पाणी जाता कामा नये. त्याच्यानंतर जुलै म्हणजे आपण जेव्हा नारळी पौर्णिमा येतो, नारळी पौर्णिमेला पुन्हा एकदा बोटीची कामं करून पुन्हा आपण नारळी पौर्णिमा झाल्यानंतर या बोटी आपल्या समुद्रामध्ये खोलवर जात असतात. इकडे बोटी लागलेल्या आहेत बघा. दुपारचे 12 ऊन बघा, 12-12:30 वाजलेले आहेत. ऊन हा बघा, हा सूर्य तुम्हाला पाहायला मिळतोय बघा. कारण आता ऊन, मला सुद्धा भूक लागलेली आहे. आपण जातोय आता जेवायला निघणार आहोत. पण दाखवते पुन्हा एकदा की या बोटी बघा, कारण का ही मेहनत असते आमच्या कोळी बांधवांची, भरपूर मेहनत असते आणि मिळावा तसा मोबदला हा मिळत नसतो. अगदी दूरवर समुद्रात जावं लागतं आणि हल्ली एवढी परिस्थिती आहे, महागाई वाढलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा या मच्छीला किमती मिळत नाही आहेत. महागाई एवढी वाढलेली आहे की जाळं की बोला इंजिन घ्यायचं असेल तर भरपूर किंमत मोजावी लागते त्यासाठी, आणि जीव धोक्यात घेऊन आम्ही हे समुद्रात दूरवर जात असतो, मच्छीमारी करत असतो आणि त्याच्यानंतर ही मच्छी आपल्यापर्यंत ताजी ताजी खायला मिळत असते. असा आमचा कोळी लोकांचा हा व्यवसाय जो आहे तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही मच्छीमारी कशी केली जाते, मच्छीचे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, आणि आपल्या श्रीवर्धनचे व्हिडिओ खास करून प्रथा, पारंपरिक सण आणि आमच्या कोळी बांधवांचे सणसुद्धा आणि लग्न कार्यसुद्धा मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत होतो की लग्न कार्य वगैरे आपल्या नातेवाईकांच्या काही लग्नांना मी गेलेलो होतो. तब्येत बरी नव्हती माझी, तरी पण गेलो होतो, पण व्हिडिओ एडिट करायला मिळत नव्हते. आता व्हिडिओ एडिट करायला लागलेलो आहे. इकडे मार्तंड भैरव आपल्याला दिसते बघा, आमच्या दादांची बोट आहे ही मार्तंड भैरव म्हणून बोट आहे. आणि ह्या टॉलर्स आता इथे लागलेले आहेत, काही बोटी तिकडे लागलेल्या आहेत, तिकडे सुद्धा आपण जातोय बघा. चला मी आता घराकडे निघतोय. आता चला घरी तर चाललोय, पण जुनी जेटी मी दाखवायचा छोटासा एक प्रयत्न करतो पुन्हा एकदा. ही जुनी जेटी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल, इथेच लिलाव होतो आपला, हा इथे लिलाव व्हायचा सगळा. बोटी इथे लागायच्या, या ठिकाणी लागायच्या. आता ही जुनी जेटी बघा पाहायला मिळते आपल्याला, ही इथून जायचो, ही अशी पक्की होती आणि इथे आता हा भराव केलेला आहे बघा. हा भराव बघा, तो संपूर्ण तिथपर्यंत भराव गेलेला आहे असा. आणि ही जेटी बघा, आणि इथे खोल होतं, सगळं खोल होतं. आणि तुम्हाला दिसत असेल ह्या जाळ्यासुद्धा मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला. भरपूर आपले कोळीवाड्यातले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच बघा तुम्ही. पण आपण तिकडे होतो, इकडे वाळूचा डोंगर मी दाखवतो. धावतो थोडासा, दुपार झालेली आहे, भूक लागलेली आहे, पण या डोंगरात ना बघा ही वाळू बघा कडक झाली आहे थोडी. आणि हा बघा इथे तर खोल होतं, सगळं खोल होतं, पण हा भराव वगैरे करून हे बघा. आणि आपल्या बोटी तिकडे लागलेल्या आहेत बघा. आपली जेजुरी तिकडे वरच्या साईडला आलेली आहे, जेजुरीला पण छानपैकी झाकलेलं आहे. पण ही जेटी बघा, जसं ही वाळवंटच वाटते आपल्याला, ही वाळू वगैरे भराव. इथे काही दिवसानंतर फार मोठी जेटी जी बनलेली आहे ती छानपैकी दिसेल तुम्हाला. आणि बोटीचं काम चालू आहे, आपल्या वाघेंची बोट आहे तिकडे, काय करतायत बघूया आपण, तिकडे जाऊया. भूक लागलेली आहे, दुपारची वेळ आहे, ऊन पाऊस काय पडत नाही आहे. हा 13 तारीख आलेली आहे, पाऊस केरळामध्ये आलेला आहे बोलतात, पण मुंबईमध्ये पाऊस पडल्याशिवाय आपल्याकडे पडणार नाही असं वाटतंय. सकाळी उठून जवळजवळ 7-7:30ला किंवा त्याच्या आधीच बोटीची कामं करायला येतात. काही कामगार लोक इथे झोपलेली आहेत. आणि आपल्या वाघेदादांची बोट ही बघा, ही बोट टॉलर आहे. आणि काही जेवण झालं काय? नाही जेवलात नाही अजून, नाही जेवलात. हे सुद्धा कामगार आहेत सगळे. आणि अरे इथे बनवत आहेत बघा, आईस बॉक्स बनवत आहेत इकडे. हे बघा, मी दाखवतो तुम्हाला, हे बघा आईस बॉक्ससाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला मच्छी ठेवावी लागते ते आईस बॉक्स या बोटीला झाकलेला आहे. आणि इकडे सुद्धा कामगार बसलेले आहेत. कुठले आहेत तुम्ही? कहाँ के? यूपी से. बघा यूपीवरनं हे सगळेजण आलेले. आणि हे बघा, हा मच्छीसाठी आपल्याला बॉक्स बनवावा लागतो, आईस बॉक्स. म्हणजे दूरवर आपण खोलवर समुद्रात जात असतो आणि तिथे आपल्याला बर्फ घेऊन जावं लागतं. आणि मच्छी ताजी राहावी, ताजी आणि आपल्याला चांगली ताजी मच्छी खायला मिळायला पाहिजे, म्हणून हा आईस बॉक्स बनवत आहेत. इकडे सुद्धा हे दादा बनवतात. हे बघा, तुम्ही पण यूपीचे का? यूपीचे आहेत. आणि
छान. हे कामगार आईस बॉक्स बनवतात. इकडे काम चालू आहे त्यांचं. हे बघा आता ते सुद्धा जेवण करणार आहेत. चला तर हां, मी उद्या सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे त्यांना. ते बोलतात की वरती चढ, पण आता आपण दुपारची वेळ झाली आहे, कारण मी सुद्धा सकाळपासून बाहेरच आहे आणि वरती सुद्धा वरती काम केलेत का बघूया आपण, थोडंफार बघूया वरती आपण जाऊन. आईस बॉक्सचं काम चालू आहे इकडे. हे बघा, आणि वरती जाऊया आपण. इकडे शिडीवरनं चढूया. आलोय आता वरती. वारा सुटलाय हा बघा, कापड आलेला आहे. आणि इकडे बघा खाली जे बॉक्स बनवले जातात, हे बघा वरती कडी असते, पण हे खाली हे बॉक्स असं बनवलं जातं बघा. हे बघा कशा पद्धतीने हे रॅक्स बनवले जातात ते पाहायला मिळतात बघा आपल्याला. छान. आता इंजिनची सुद्धा कामं चालू आहेत आणि आईस बॉक्स जे बनवलं जाते बघा इकडे पाहायला मिळते आपल्याला पुन्हा एकदा. पण उद्या सुद्धा आपल्या या कोळीवाड्यातले व्हिडिओ, आता छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या सुक्या मच्छीला सुद्धा छानपैकी तुम्ही मागणी केली होती. जवळजवळ 4 वर्ष आपण संपूर्ण देशभर सुकी मच्छी म्हणजे बोंबील, आंबाड असो, आपले सोडे असो, हे सगळीकडे संपूर्ण देशभर देश विदेशात जात असतात. तुम्ही सुद्धा छानपैकी आपल्याला रिस्पॉन्स दिलात. संपूर्ण देशभर तर गेली आपली सुकी मच्छी, पण 5वं वर्ष आता आपलं होतं आणि छानपैकी सुकी मच्छी गेलेली आहे. आणि आता ऑक्टोबरपासून तुम्हाला छान सुकी मच्छी खायला मिळेल. चला, या बोटीला सुद्धा शाकारणं बाकी आहे. त्या सगळ्या बोटी आता झाकल्या जातील. आपण सुद्धा आता घराकडे निघालेलो आहोत. चला, आलोय आपण आता घरी आलोय. आणि बघितलं आपण, मी जेटीवर बसलो होतो. आजपासून व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. छोटासा नाही, पण दाखवत राहणार आहे. श्रीवर्धनचे पारंपरिक सण काही कारणास्तव म्हणजे आपलं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे थोडेफार व्हिडिओ बंद होते. भरपूर लोकांचे फोन चालू होते. रस्त्यात भेटणारा सुद्धा बोलायचा, अरे काय रे बंद केलेस का? नाही, आपले व्हिडिओ हे येतच राहतील. मी मगाशी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे, श्रीवर्धनचे पारंपरिक सण असो, आमचे कोळीवाड्यातले सण असो, हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. श्रीवर्धनच्या प्रथा पाहायला मिळणार आहे. देवदेवतांचे पारंपरिक जे सण आज ताग आहे श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेले आहे, ते सुद्धा, त्या प्रथासुद्धा, रीतिरिवाज ते श्रीवर्धनकरांच्या पाहायला मिळणारच आहेत. येळकोट येळकोट, जय मल्हार, जेजुरीचं खंडोबा आपला कुलदैवत, त्याचंसुद्धा तुम्ही छान असं दर्शन करा. चला तर आता 1-1:30 वाजलेला आहे. आपण सुद्धा जेवण करून घेणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ पाहायला मिळालेला आहे आणि बाहेरचे व्हिडिओ आता उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळतीलच. लग्नाचे काही व्हिडिओ एडिट करायचे राहिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि हां, कमेंट्ससुद्धा जरुरीचे आहेत. आपल्या कमेंट्स करा. आपल्या कमेंट्ससुद्धा आम्हाला प्रोत्साहन देत असतात नवनवीन कंटेंट्स, नवनवीन व्हिडिओ काढण्यासाठी आणि नवनवीन ठिकाणी जाण्यासाठी. आपल्या प्रेरणा या जरुरीच्या असतात, त्याच्यामुळे कमेंट्ससुद्धा करा. कमेंट जरुरीचे आहेत. आणि हां, तुम्ही नवीन असाल, नवीन आपल्या चॅनलला आज आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि श्रीवर्धनकरांचे पारंपरिक सण पाहायला मिळतीलच आपल्याला. चला तर भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्यापासून व्हिडिओ, छान छान व्हिडिओ तुम्हाला आमच्या बोटीचे, समुद्रावरचे श्रीवर्धनचे पारंपरिक सण हे पाहायला मिळणार आहेत. पावसाळा पाहायला मिळणार आहेत. बोला येळकोट येळकोट, जय मल्हार.